नमस्कार, मी सीमा मुजुमदार. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा मागोवा. खेड शिवापूर टोल नाका हलवण्यात यावा आणि स्थानिक नागरिकांना टोल माफ करावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आली. आंदोलनामुळे दिवसभर कोणत्याही वाहनाकडून टोल वसूल करण्यात आला नाही. यामुळे पुणे सातारा महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी रविवार टोल मुक्तीचा ठरला, तर टोल कंपनीचं सुमारे 25 लाखांचं नुकसान झालं. सकाळी 11:30 वाजता सुरू झालेले हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सायंकाळी 4:30 वाजता मागे घेण्यात आलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्णयानुसार PS टोल प्लाझा कंपनीने फेब्रुवारीपासून स्थानिक व्यावसायिक वाहनांसाठी ₹200 मासिक पास घेण्याची सक्ती केली. त्यामुळे सर्व स्थानिकांना टोल मुक्ती मिळावी यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. बोर आणि वेले तालुक्यातील सुमारे 2000 कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे PS टोल प्लाझा कंपनी पुणे सातारा महामार्गावर टोल वसुली करत आहे. कौटुंबिक न्यायालय असणे ही देशासाठी दुर्दैवी बाब असल्याची खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने कौटुंबिक न्यायालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त SM जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पुणे कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गवडे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, इंदुमती शहापूरकर, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर, पुणे कौटुंबिक न्यायालयाचे माजी मुख्य सरन्यायाधीश बिभयकुमार शहापूरकर, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार उपस्थित होते. अण्णा म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उभे असणाऱ्या गुंडांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना मिळाला पाहिजेत. मतदान करणारा उमेदवार मान्य नसल्याचे मत नोंदवण्यासाठी पर्याय असायला हवा. उमेदवार मान्य नसलेल्या मतदारांची संख्या जास्त असेल तेथील निवडणूक रद्द करून पुढील निवडणुकीसाठी नाकारलेल्या उमेदवाराला पुन्हा निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नसावा. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी सक्तीची करावी अशी मागणी शिक्षण हक्क समितीच्या वतीने करण्यात आली. नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, समितीचे बाळासाहेब जानराव, डॉक्टर संजय धाबाडे यांच्यासह समितीचे अनेक कार्यकर्ते आणि पालक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलनाविषयी समितीची भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर दाभाडे म्हणाले, केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्याच्या मूळ मसुद्यात केलेल्या सुधारणेनुसार केवळ धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांनाच 25% आरक्षणाच्या तरतुदीच्या अंमलबजावणीमधून सूट देण्यात आली आहे. मात्र शासनाने नुकताच काढलेल्या सूचनेमध्ये या संस्थांसोबतच राज्यातील अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळांनाही या आरक्षणाच्या अंमलबजावणीमधून सूट दिली आहे. ही बाब कायद्याच्या मूळ चौकटीत न बसणारी आहे. शासनाने असा आदेश का काढला याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. त्यासोबतच सर्वसामान्यांवर अन्याय करणारी ही तरतूद मागे घेणे योग्य आहे. शासनाने राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांमधील बालकांसाठी 25% आरक्षण लागू करावे. ज्या शाळा आणि अधिकारी ही बाब लागू करण्यात असमर्थ ठरतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी यावेळी केली. याविषयी राज्यातील आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिक्षण मंत्री डॉक्टर राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन या मागण्या मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान भवनात पोलीस अधिकाऱ्याला झालेली मारहाण राज्याला काळीमा फासणारी घटना आहे असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. विधानसभेच्या आवारात पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राष्ट्र सेवा दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर, आम आदमी पार्टी, सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अलका टॉकीज चौकात सह्यांची मोहीम आणि निदर्शने आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वैद्य बोलत होते. यावेळी कॉम्रेड अजित अभ्यंकर, रिपाईचे नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, सतीश चव्हाण, विनय हर्डीकर, प्राचार्य सुभाष वारे, मिलिंद सहस्रबुद्धे विद्याबाळ, डॉक्टर अभिजित वैद्य उपस्थित होते. वैद्य म्हणाले, आमदार खासदारांनी आपल्या मर्यादा ओळखून जनतेने आपल्या कामासाठी निवडून पाठवले आहे याचे भान ठेवायला हवे. पोलीस मारहाण प्रकरणात सगळ्यांनीच आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत. जनतेने त्यांना वेळीच रोखलं पाहिजेत. कॉम्रेड अभ्यंकर म्हणाले, विधानसभा अध्यक्ष भवनातील चित्रीकरण लपवित आहेत. ते चित्रीकरण लोकांसमोर आल्याशिवाय किती व कोणकोणत्या पक्षाचे आमदार दोषी आहेत हे जनतेला कळणार नाही. बाळ म्हणाल्या, राजकारण्यांनी माध्यमावर आपली दहशत गाजवू नये. संपादकांवरील हक्कभंगांचा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा.
रचनेच्या कामादरम्यान चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे लकडी पुलाला धोका निर्माण झाल्याची तक्रार नगरसेवक बाळासाहेब बोडके यांनी केली आहे. सदर्क नागरिक आणि नगरसेवकाच्या रेट्यामुळे पाईपलाईनचे काम थांबवण्यात आले आणि त्याची अलाइनमेंटही बदलण्यात आली. नदी सुधार योजनेअंतर्गत म्हात्रे पूल ते खराडी या दरम्यान पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. पटेल नावाच्या व्यक्तीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. या अंतर्गत नदीपात्राच्या दुतर्फा पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्या अंतर्गत लकडी पुलाच्या शेजारी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होतं, मात्र पाईपलाईन टाकण्याची अलाइनमेंटच या ठेकेदारानं बदलली. ऐतिहासिक लकडी पुलाच्या कॉलमला लागूनच जेसीबीच्या साह्यानं खोदकाम केल्यामुळे कॉलमला धोका निर्माण झाला. ही बाब एका नागरिकाच्या निदर्शनास आली. त्याने ही माहिती नगरसेवक बाळासाहेब बोडके यांना दिली. त्यानुसार बोडके यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केल्यावर अलाइनमेंट बदलण्यात असल्याची बाब समोर आली. या प्रकारानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी काही काळ काम बंद केले. चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकण्यात आल्याचंही त्यांनी मान्य करून पाईपलाईन उचलण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे मदत फेरी काढण्यात आली. ही मदत फेरी महात्मा फुले यांनी मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा म्हणजेच भिडेवाला येथून सिटी पोस्ट लक्ष्मीपत शनिवारवाडा मार्गे सुमारे 200 पथाऱ्यांच्या सहभागाने नगरसेवक रवींद्र माळवदकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. पथारी संघटनेतर्फे आतापर्यंत 1 लाख मदत निधी जमा करण्यात आला. याबाबत रवींद्र माळवदकर म्हणाले, सध्या राज्यात दुष्काळ निर्माण झाला असून प्रत्येक नागरिकांना याचे गांभीर्य असावे. या मदत फेरीद्वारे होळीनिमित्त रासायनिक रंग न खेळता आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. याद्वारे जमा झालेला निधी इंदापूर परिसरासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि दुभत्या जनावरांसाठी देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या सहलीतील भ्रष्टाचार स्वयंसेवी संस्थांनी उघड केला. शिक्षण मंडळाच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक सहलीसाठी 2,26,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक व नैसर्गिक ठिकाणांची माहिती मिळवण्याचा सहलीमागे उद्देश असतो. परंतु नियोजित महाराष्ट्र दर्शन सहल रद्द करून आपल्या जवळच्या संस्था व कंपन्यांनाच निविदा देण्याचा गैरप्रकार झाल्याचे माहिती अधिकारातून सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी उजेडात आणला आहे. महाराष्ट्र दर्शन रद्द केल्यानंतर सहलीसाठी कृष्णाई वॉटर पार्क, राजगड वॉटर पार्क, बारामती ॲग्रो टुरिझम, संस्कृती व काही ट्रॅव्हल कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. महापालिकेच्या नियमानुसार सर्वात कमी निविदाधारकाला काम मिळते, परंतु शिक्षण मंडळाच्या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी निविदाधारकांनी माघार घेतली. त्यानंतर कमी निविदाधारकाला काम देण्याऐवजी उर्वरित 3 निविदाधारकांना तडजोडीने निविदा देण्यात आल्या. या 3 निविदा शिक्षण मंडळाच्या सदस्यांच्या नातेवाईक व राजकीय व्यक्तींच्या कंपन्यांच्या आहेत. त्यामुळे पुढचे सर्वच नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत, असं विजय कुंभार यांनी सांगितलं. शिक्षण मंडळ आपलेच असल्याप्रमाणे ठेकेदार कंपन्यांनीही विद्यार्थी असणारे प्रचलित दर 170 रुपये असताना ते 310 पर्यंत भरघोस वाढवल्याचंही ते म्हणाले. शहरातील मोटारी चोरून विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली. प्रशांत मोहिरे, विशाल खरे, अण्णा पंडित कुदळे अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा येथील रहिवासी असून त्यांच्याकडून चहान वाहन चोरी आणि 1 घरफोडी असे अनेक गुन्हे उघडकीस आले असून 4 मोटारी, होम थिएटर, मोबाईल टॅबलेट, सॉफ्टवेअर बॉक्स, ड्रिल मशीन, कटावणी, बॅटरी असा 6,15,650 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. प्रशांत हा सोमाटणे फाटा येथील एका डेअरीत वाहनचालक असून तेथेच विशाल कामगार म्हणून काम करतो आहे. अण्णा पंडित हा शिक्षण घेत असून हे तिघेही एकाच रूमवर राहतात. शिरूर येथून चोरलेली जीप विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कुतवळ यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खडकी बाजार येथील अष्टविनायक गणपती मंदिराजवळील पार्किंगच्या परिसरात सापळा रचला. चोरटी जीप घेऊन आले असताना पोलिसांनी त्यांना पकडले. लहान कात्रीच्या मास्टर की तयार करून त्याद्वारे त्यांनी खडकी, सांगवी, चतुर्शृंगी आणि शिरूर या भागात मोटारी चोरल्या होत्या. ही कामगिरी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कुतवळ, पोलीस कर्मचारी तानाजी कांबळे, आसिफ पटेल, बाळासाहेब करचे, सुभाष जाधव, शिवराज चव्हाण, मयूर शिंदे, पोपटराव गायकवाड, सुरेश मंचेकर, नाना जगताप, मंगेश गायकवाड, कांता बनसुडे, कृष्णा बडे, राजेंद्र दीक्षित, संतोष धादवड यांनी केली. स्पोर्ट्स लीग स्थापन करावे अशी मागणी क्रीडा प्रकारांचे प्रसारक अनिरुद्ध देशपांडे यांनी केली.
बॅडमिंटन, टेनिस आणि बुद्धिबळ या क्रीडा प्रकारांच्या प्रसारात उत्तम कामगिरी करण्यासाठी सिम्बॉयसिस स्पातर्फे दिला जाणारा क्रीडाभूषण पुरस्कार अनिरुद्ध देशपांडे यांना राजीव शुक्ला यांच्या हस्ते देण्यात आला. रोख 21,000 रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचं स्वरूप आहे. सिम्बॉयसिसच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर, सिम्बॉयसिस स्पाचे संचालक डॉक्टर एस ठिगळे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले, क्रिकेट व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांच्या प्रसाराकरता प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच सरावादरम्यान आणि सामना खेळताना खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींवर योग्य उपचार आणि मार्गदर्शन करण्याकरता इंज्युरी मॅनेजमेंट सारखा विषय देखील हाताळला गेला पाहिजेत, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. क्रीडा विद्यापीठांची स्थापना व्हावी असा मनोदय डॉक्टर येरवडेकर यांनी व्यक्त केला. तर कुस्ती, बुद्धिबळ अशा क्रीडा प्रकारांना भारतात अधिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे मत डॉक्टर मुजुमदार यांनी व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी सरपंचांनी विधायक भूमिका घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद, सभापती मनीषा कोरेकर, भाऊसाहेब करे, सुभाष मोरमारे, गटनेत्या आशाताई बुचके, दशरथ काळभोर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, उत्तमराव करपे उपस्थित होते. भरणे म्हणाले, गावात फक्त बांधकाम होणे म्हणजे विकास नव्हे, शिक्षण, गुणवत्ता आणि ग्रामीण जीवनमान उंचावणे हा देखील विकासाचा भाग आहे. जिल्हा परिषदेने गावांच्या विकासासाठी यंदा भरपूर निधी दिला आहे. त्याचा योग्य पद्धतीने विनियोग केल्यास विधायक कामे होतील. यावेळी कृषीभूषण पुरस्कार इंदापूरमधील साहेबराव मोहिते यांना, तर आदर्श कृषीग्राम म्हणून बुचकेवाडी तालुका जुन्नर आणि वरकुटे खुर्द तालुका इंदापूर या गावांना गौरवण्यात आले. 13 जणांना कृषीनिष्ठ शेतकरी, 18 सरपंच आणि 13 ग्रामसेवकांना आदर्श म्हणून, तर 13 जणांना आदर्श गोपालक पुरस्काराने गौरवण्यात आले. 93 सालापासून अखेर गुरुवारी पुणे शहराचा जुन्या हद्दीचा प्रारूप विकास आराखडा आणि नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. परवडणारी छोटी घरे, जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट, उत्पन्न वाढीसाठी प्रीमियम, FSI आदींवर नव्या विकास नियंत्रण नियमावलीत भर देण्यात आला आहे. शहराची संभाव्य वाढ, शहर विकासासाठी आवश्यक असणारे बदल यात सुचवण्यात आले आहेत. शहराची मोठी गरज असणारी परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी या नियमावलीत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. 20,000 चौरस फुटावरच्या भूखंडावर 30% परवडणारी छोटी घरे बांधण्याचे बंधन बांधकाम व्यावसायिकांना घालण्यात आले आहे. ही घरे बांधकाम व्यावसायिकाने मोफत महापालिकेस द्यावीत. त्याबदल्यात त्याला FSI, TDR आदी मोबदला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. 20,000 चौरस फुटापेक्षा छोट्या भूखंडावर एकत्रित भूखंड करून या योजनेचा फायदा घेता येणार आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.